त्यामुळे तुम्हाला पुन्हा सर्जरी करावी लागेल. मी तर पुन्हा शॉकमध्ये गेलो, कारण एवढा पैसा खर्च झालेला, एवढा वेळ वाया गेला. पुन्हा तेच त्यानंतर मी भारतातील बेस्ट डॉक्टर कोणते आहेत त्यांचे व्हिडिओ शोधणे सुरू केले. तर यूट्यूबवरती मी डॉक्टर मनोज बोरा सर यांचे व्हिडिओ बघितले. नमस्कार, माझे नाव दीपक लाला गोंटे. मी राहणार धुळे येथील असून धुळेला पोलीसमध्ये जॉबमध्ये SRPFमध्ये. मला जवळपास 2 वर्षापूर्वी दुखापत झाली होती उजव्या पायामध्ये आणि ओळख करताना, परंतु नक्षलाईट एरियामध्ये ड्युटीला असल्यामुळे गडचिरोली भागामध्ये तिथे ड्युटीला असताना मला दुखापत झाली होती. परंतु वेळेवर तिथे उपचार न मिळाल्यामुळे ड्युटी संपून मी 1.5 महिन्यानंतर मुख्यालय धुळे येथे गेलो. त्यानंतर तिथे दवाखान्यात डॉक्टरांना दाखवलं असता ते नॉर्मल दुखापत सांगितली, थोडा लिगामेंटला मार लागला असं सांगितलं मला. आणि त्यानंतर 2-3 महिन्यांचा मला गोळ्या औषध दिल्या आणि त्या गोळ्या औषधाने थोडाफार फरक पडला. परंतु दुखापत किती मोठी होती हे मला कळालं नाही आणि किंवा डॉक्टरांनी मला क्लिअर सांगितलं नाही. त्यामुळे मी पण थोडं जास्त त्या गोष्टीकडं लक्ष दिलं नाही आणि दैनंदिन माझं रुटीन ड्युट्या वगैरे करत असताना ते दुखापत पुन्हा माझी वाढत गेली. आणि नंतर मग मी MRI केले असता 2-3 महिन्यानंतर कळालं असे की तुमची लिगामेंट पूर्णपणे तुटली. मी एकदम शॉपमध्ये गेलो, कारण यापूर्वी माझं 7 वर्षापूर्वी सुद्धा ऑपरेशन झालेलं आहे दुसऱ्या पायाचं, डाव्या पायाचं लिगामेंटचंच, परंतु ते ठीक आहे. आणि ह्या दुसऱ्या पण पायाचं असे लिगामेंट तुटल्यामुळे मी पूर्ण खचून गेलो. त्यानंतर मी डॉक्टरांना सांगितलं, सर्व डॉक्टर म्हणे तुम्हाला ऑपरेशन शिवाय पर्याय नाही म्हणे. आता मला कल्पना होती ऑपरेशन झाल्यानंतर काय त्रास असतो, कारण ही आयुष्याची दुखापत असते आणि यातून बाहेर निघणं म्हणजे सोपी गोष्ट नाही, कारण मी अनुभव आले होते मला यापूर्वी असे. त्यानंतर मग मी बरेचसे डॉक्टरांना महाराष्ट्रामध्ये दाखवलं, धुळ्यामध्ये, नाशिकमध्ये, पुण्यामध्ये. तर मी पुण्यातील एक डॉक्टर आहेत ते धुळ्यामध्ये येणार होते संचितेचे, आणि धुळ्यामध्येच मी त्यांच्याकडे ऑपरेशन केलं. परंतु जेव्हा डॉक्टरांकडे मी ऑपरेशन केलं ते फक्त हाडाचे डॉक्टर असल्यामुळे त्यांना त्याच्यातलं लिगामेंट ऑपरेशन कसं असतं, काय प्रिकॉशन घ्यायला, ते काय प्रोटोकॉल असायचं एवढं कल्पना नव्हती त्यांना. ते पुण्याचे डॉक्टर आले, त्याने ऑपरेशन केलं. जो खर्च लागायचा लागून गेला मला. परंतु 3 महिन्यानंतर ऑपरेशन नंतर 3-3.5 महिने मी रेस्ट केला, व्यायाम केला. परंतु मोजकेच व्यायाम सांगितले असल्यामुळे मी तेच व्यायाम करत गेलो आणि त्यानंतर मी ड्युटी जॉईन केली. ड्युटी जॉईन नंतर डॉक्टरांनी मला रेस्ट सांगितलं, थोडंफार व्यायाम सांगितले आणि पाय व्यवस्थित म्हणजे तुम्ही बिंदासपणे काही करू शकतात असं सांगितल्यानंतर मी थोडं रिलॅक्स होऊन गेलो. आणि नंतर मग मला पुन्हा दुखापत, ड्युटी जॉईन केल्यानंतर पुन्हा दुखापत वाढत गेली. पायामध्ये लॅक्सिटी, थोडी गॅप वाढत गेला, रनिंग करता येत नव्हते आणि मी थोडा मधातून असं थोडंसं डबल माइंड होतो की माझा रिकव्हरीच्या ऐवजी असा प्रॉब्लेम काय येतोय. मग पुन्हा MRI काढला तर त्याच्यामध्ये असं निष्पन्न झाले की तुमच्या लिगामेंटचं ऑपरेशन फेल झालं आहे, कारण जो तुमचा स्क्रू होता तो आउट झालेला, बाहेर निघालेला आहे. त्यामुळे तुम्हाला पुन्हा सर्जरी करावी लागेल. मी तर पुन्हा शॉकमध्ये गेलो, कारण एवढा पैसा खर्च झालेला, एवढा वेळ वाया गेला. पुन्हा तेच त्यानंतर मी भारतातील बेस्ट डॉक्टर कोणते आहेत त्यांचे व्हिडिओ शोधणे सुरू केले. तर यूट्यूबवरती मी डॉक्टर मनोज बोरा सर यांचे व्हिडिओ बघितले आणि त्याचे व्हिडिओ बघून मला वाटलं खरोखरच या डॉक्टरने भेटलं पाहिजे, कारण लिगामेंट स्पेशलिस्ट ऑर्थोस्पोर्ट असल्यामुळे त्यांना याच्यात चांगलं नॉलेज आहे. तर त्यासाठी मी त्यांना भेटण्यासाठी, कारण त्यांचं हॉस्पिटल दिल्ली ते असून गुडगाव हरियाणामध्ये, तर ते मुंबईला, बेंगलोरला जात असतात. तर मी मुंबईला त्यांची अपॉइंटमेंट घेतली आणि डिसेंबर 2023मध्ये मी त्यांना भेटण्यासाठी गेलो मुंबई येथे. तर सरांना दाखवलं. सरांनी मला सांगितलं की तुमचं ऑपरेशन फेल झालं आहे म्हणे. तर हे ऑपरेशन 2 पद्धतीने केलं जातं म्हणे. एक तर तुम्हाला ते ऑपरेशन करताना तो स्क्रू काढून पुन्हा 6 महिने हाड भरायसाठी तुम्हाला वेळ द्यावा लागतो आणि त्यानंतर सर्जरी करावी लागते. आणि दुसरं आता सगळ्यात बेस्ट टेक्नॉलॉजी म्हणे भारतामध्ये आणि विदेशामध्ये पण चालते म्हणे, एकदम बेस्ट फायबर टेप इंटरनल बेस्ट सर्जरी, ज्याद्वारे तुम्हाला बाहेर बेल्ट लावायची गरज नाही आणि तुम्ही दुसऱ्या दिवशीच 90 डिग्री बेंट पाय फोल्ड करू शकतात आणि तुम्ही 1 वर्षामध्ये रनिंग करू शकता, तुमच्या स्पोर्टमध्ये इन्व्हॉल्व होऊ शकतात. आणि घाबरायसारखं असं काही नाही म्हणे. असे भरपूर मी ऑपरेशन केलेत आणि चांगलं सक्सेस म्हणे आणि त्यांचे रिझल्ट ते चांगले आहेत म्हणे. मी यापूर्वी सरांचे व्हिडिओ बघितले होते आणि मला पूर्ण विश्वास बसला की सरांकडेच आपल्याला ऑपरेशन करायचं आहे. मग मी 2-3 महिन्याच्या कालावधीनंतर सरांकडे मार्च 2024मध्ये ऑपरेशन केलं आणि ऑपरेशननंतर आज जवळपास मला 3.5 ते 4 महिने होत आहेत. खरोखरच सरांनी जे ऑपरेशन केले अतिशय उत्तम आहे, मला काही एवढा प्रॉब्लेम येत नाही. आणि सरांची फिजिओथेरपी टीम अतिशय उत्तम आहे, कारण त्याने मला पहिल्या दिवसापासून माझ्या ऑनलाईन व्हिडिओद्वारे मला व्यायाम शिकवणे, प्रत्येक आठवड्यामध्ये व्यायाम चेंज करत असतात. प्रत्येक आठवड्यामध्ये आपले किती इम्प्रूव्हमेंट झाले ते पाहत असतात आणि त्यानुसार आपल्याला काय चुकतं आहे का, आपलं कशा पद्धतीने व्यायाम केला पाहिजे, कोणकोणते एक्सरसाइज केले पाहिजे, काय टाळलं पाहिजे आपण, डाएटपासून आपले व्यायामपर्यंत सर्व ते पाहत असतात. आणि ह्या ऑपरेशन करणं महत्त्वाचं आहेच, परंतु ते मसल्स मजबूत करणं पण तेवढं महत्त्वाचं आहे. मसल्स मजबूत झाले आपल्या तरच आपल्या आयुष्यामध्ये आपण स्पोर्टमध्ये जाऊ शकतो, स्पोर्ट ॲक्टिव्हिटीज खेळू शकतो किंवा आपलं पाय मजबूत करू शकतो आपण. तर त्यामुळे सरांची फिजिओथेरपी टीम पण अतिशय उत्तम आहे, अतिशय चांगलं हॉस्पिटल त्यांच्या दिल्लीमध्ये आणि खरोखर मला हा अनुभव खूप चांगला आलेला आहे. मी स्वतः त्यांना 2दा भेटलो सरांना आणि सर
अतिशय चांगल्या पद्धतीने आपल्याला समजावून सांगतात की तुमचा प्रॉब्लेम काय नेमका, तुम्हाला कशा पद्धतीने ऑपरेशन करावं लागेल, खरंच ऑपरेशनची गरज आहे का दुसऱ्या एक्सरसाइजने पण क्लिअर होऊ शकतो. तर माझं एकच मत आहे, ज्यांना पण लिगामेंटचा प्रॉब्लेम असेल किंवा ज्यांची सर्जरी फेल झाली असेल तर त्यांनी खरोखरच दाखवलं पाहिजे सरांना. कारण सरांजवळचा जो अनुभव आहे, बाहेरमध्ये त्यांनी विदेशात एवढे शिक्षण घेतलेले अतिशय उत्तम आणि मला खरोखर खूप चांगले अनुभव आलेले. तर मी नमस्कार करतो सरांचा आणि धन्यवाद करतो. जय हिंद.